नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी तोटे। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। आयुर्वेद औषध घेण्या अगोदर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेता का? विचारा स्वतःला हा प्रश्न। जर याचे उत्तर नाही असे असेल तर थांबा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या। आयुर्वेद औषध हे काही बेसिक फंडामेंटल म्हणजे बेसिक सिद्धांतानुसार बनवलेले असते। जसं की प्रकृतीचा सिद्धांत आहे, जसं स्त्री बीज व पुरुष बीज एकत्र येतो व त्यापासून गर्भाची निर्मिती होते, त्यावेळी जे जेनेटिक मटेरियल एकत्र येतं त्याला आम्ही प्रकृती असं नाव दिलेले आहे। या प्रकृतीमध्ये काही शारीरिक भाव व मानसिक भावाचे लक्षण दिलेले आहे। जसं की 7 प्रकारच्या प्रकृती दिल्या आहे, त्याच्यामध्ये त्या 3 दोषापासून बनलेल्या आहे। 3 दोष कोणते? तर वात आहे, पित्त आहे, कफ आहे। आणि या 2 दोषापासून बनणारे वात पित्त, कफ पित्त व वात कफ अशा 3 प्रकृती व 3 दोषापासून बनणारी एक प्रकृती, अशा 7 प्रकारच्या प्रकृतीचे वर्णन हे आपल्याला दिलेले आहे। मग ही प्रकृती आम्ही कशी ओळखतो? तर त्याच्यामध्ये साधारणतः काही शारीरिक लक्षण असतात, जसे की वाताची प्रकृती असली तर ते सळपातळ असा बांधा असतो, शरीर हे सळपातळ असतं, थोडे केस जे आहे ते कमी असतात, वृक्ष असतात। त्याच्यासोबत त्याला भूक हे कधी जास्त लागते, कधी कमी लागते। कुठलाही कन्सेप्ट ग्रास्प करताना तो लवकर ग्रास्प करतो पण लवकर विसरतो। असे असे अनेक काही शारीरिक लक्षण असतात। यासोबत काही मानसिक असे लक्षण असतात। तसेच पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचा बांधा हा थोडा मध्यम असतो, शरीरावर तीळ जास्त असतात, स्किन ही फार सेन्सिटिव्ह असते, भूक फार जास्त लागते, केस हे थोडे लालसर असतात आणि तो व्यक्ती शौर्यवान धैर्यवान असतो व राग पण त्याला फार लवकर येतो। तसेच कफ प्रकृतीचे पण काही लक्षण दिले आहे, जसे की कफ प्रकृतीचा व्यक्ती हा थोडा बल्की असतो शरीराने आणि शरीर पेशी ह्या थोड्या कॉम्पॅक्ट असतात, म्हणजे शरीराचे सांधे जॉइंट हे थोडे कॉम्पॅक्ट असतात। भूक थोडी कमी लागते, निद्रा जास्त येते, एखादा कुठला अभ्यासाचा कन्सेप्ट लक्षात घेताना तो उशिरा लक्षात येतो पण तो लॉंग टर्म पर्यंत राहतो। अशा प्रकारे काही लक्षण कफ प्रकृतीचे शारीरिक व मानसिक असतात। आणि 2 दोषापासून प्रकृती बनली तर मग हे दोघांचे मिक्स राहतं आणि 3 दोषापासून म्हणजे तिघांचे मिक्स राहतं। तर आम्ही हे कुठल्याही प्रकारचा रुग्ण आला तर आम्ही त्याचे शरीर यष्टी बघतो, त्याची विचार करण्याची प्रकृती बघतो, प्रवृत्ती बघतो, त्यानुसार आम्ही कुठल्या कारणामुळे त्याला रोग झालाय, उदाहरणार्थ उन्हात फिरल्यामुळे झालाय की अधिक आईस्क्रीम खाल्ल्यामुळे झालाय किंवा असे अनेक कारण आहे की कुठल्या कारणामुळे त्याला रोग झालाय, तो कुठल्या काळामध्ये झालाय, कुठल्या ऋतूमध्ये झालेला आहे आणि रोग हा किती जुना आहे, नवीन आहे, आता सध्या 2-4 दिवसामध्ये तयार झालेला आहे की फार पूर्वीपासूनचे त्याला लक्षण आहे, फार पूर्वीपासून तो या रोगाने पीडित आहे। हे सर्व बघून आम्ही त्याला औषध प्रिस्क्राइब करतो। त्यामुळे ते जे औषध आहे ते कमी कालावधीमध्ये लवकर रुग्णाला आराम देतं आणि यामध्ये रुग्णांचे पैसे व सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर टाइम हा फार वाचतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये चुकीचं औषध घेतल्यामुळे साइड इफेक्ट होत नाही। जसं आयुर्वेदामध्ये एक चुकीचा एक गैरसमज आहे की कुठलेही काही औषध घ्या, आयुर्वेदामध्ये साइड इफेक्ट नसतात। पण जर इथे एक उदाहरण सांगेल मी की एखादा व्यक्ती, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे आणि त्याच्या शरीरामध्ये ऑलरेडी उष्णता जास्त आहे आणि त्याने चुकीने जर तापावरच काम करणारे समजा त्याला पित्तामुळे उन्हात फिरल्यामुळे जर ताप आलेला आणि त्याने एक उष्ण तीक्ष्ण असे जसं आमच्या आयुर्वेदामध्ये एक ड्रग आहे भल्लातक, जे फारच उष्ण तीक्ष्ण असे आहे किंवा एक त्रिभुवन कीर्ती पण म्हणू शकतो आपण की स्पेशल त्याला पित्ताने त्रास होत आहे पण त्याने चुकीचं औषध एक फार्मसी मधून विकत आणले जे फार कॉमनली मिळते
आणि ते घेतले तर याउलट त्याचं पित्त कमी होण्याऐवजी त्याचं पित्त वाढेल, कारण ते मेडिसिन जे आहे ते त्याच्यासाठी बनवलेलंच नाही आहे, ते प्रिपेअर केलेलंच नाही, ते बनवण्यामागचा दृष्टिकोन हा वेगळा होता। त्यामुळे कुठलंही मेडिसिन घेताना डॉक्टरांचा सल्ला घेतला तर तुम्हाला फार फायदा होईल, कुठल्याही प्रकारचे टॉक्सिक इफेक्ट दिसणार नाही, यासोबत तुम्हाला साइड बेनिफिट्स मिळतील। जसं की माझ्याकडे पेशंट येतात तेव्हा ते एका आजारासाठी येतात, बट पूर्ण हिस्ट्री घेतल्यानंतर आम्ही त्या एका पॅथोजेनेसिसमुळे सगळ्या शरीरावर कुठल्या प्रकारचे परिणाम आलेले आहे, कुठल्या कुठल्या ऑर्गनवर परिणाम झालेले आहे हे सगळं आम्ही बघतो आणि त्यानुसार औषधी देतो। त्यामुळे त्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमुळे सर्व शरीराची चिकित्सा केली जाते व एका आजारासोबत अनेक आजार त्याचे बरे होतात। यासोबत आम्ही त्याला कुठली दैनंदिन व्यवहारामधली चुकीची गोष्ट केल्यामुळे त्याला हा आजार होत आहे ते कारण त्याला सांगतो, त्यामुळे त्याचं प्रिव्हेन्शन होतं व फर्दर पुन्हा होऊ नये यासाठी काही आम्ही त्याला आहार विहारातल्या काही टिप्स देतो। त्यामुळे तुम्ही जर डॉक्टरांकडे जाऊन जर औषधी घेतल्या तर ते तुम्हाला फायदाच होईल, त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही। धन्यवाद। हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहिला त्याबद्दल खरोखरच मी तुमची आभारी आहे। अशा प्रकारची जर सायंटिफिक इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राइब करा। यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि